फॅमिलीला एक सुंदर मुलगी हवी आहे आणि मला माझ्या बिझनेससाठी एक टकाटक मॉडेल. म्हण आय लव्ह यू, म्हण आय लव्ह यू. आता म्हण ना आय लव्ह यू, म्हण आय लव्ह यू. तुझ्यामध्ये आणि त्या आदित्यमध्ये कसं कसं आणि काय काय झालंय ते, म्हणजे काही स्पेशल मित्रांना ना इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. म्हणजे जगासमोर कवर मैत्रीचं, पण जगापासून लांब गेलो की छान लपून छपून आहे. हा अगं पण कळलं ना लोकांना की आपली कंपनी माल पाठवताना झोल करते. अगं 2 हॉस्पिटल वाले क्लायंट तर माझ्या जीवावरच उठलेत. शर्मो, मला जेलची ना भाकरी आणि डाळ खायची नाहीये ग परत. ऐक शशी, प्लीज रिलॅक्स. असं काहीही होणार नाहीये. हे बघ, माझं आपल्या लॉयरशी बोलणं झालंय आणि त्यांनी मला असं सांगितलंय की तू जर का आजारी असल्याची खोटी खोटी ऍक्टिंग केलीस तर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट मिळेल की तू फिजिकली अनफिट आहेस. हे करून काय होईल माहितीये, आपल्याला थोडासा वेळ मिळेल, आपल्याला काहीतरी मार्ग सुद्धा काढता येईल. ओके हो, पण तू खोटा खोटा आजारी आहेस हे कुणालाही कळता कामा नये. ओके, कुणाला म्हणजे? बेटूला सुद्धा नाही? तिला तर अजिबातच नाही. हा बेटा, आय गं. डॅडू, अरे काय झालं तुला? काय काय होतंय? काय नाही त्याचं काय झालंय? चंदू काका, पाणी आणा ना पटकन. डॅडू, अब सिर्फ ऊपर से पुकार है, ये बिराजदार दर्द दिल का शिकार है. आई गं. अरे डॅडू, काय काय होतंय याला नक्की? सकाळपासून त्याच्या छातीत दुखतंय, असाच ओरडतोय. मलाही कळत नाही काय झालंय त्याला. अरे डॅडू, तू भल्या भल्या दा पाणी पाजणाऱ्याला आज पाणी प्यावं लागतंय बाबा. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. मेलो ड्रामा होतोय, मेलो ड्रामा. मेलो मेलो. डॅडू थांब, मी ऍम्ब्युलन्सला फोन करते. ओके, ऍम्ब्युलन्स नको, मी बरा आहे. नको ऍम्ब्युलन्स, कशाला नको ऍम्ब्युलन्स. नाही नको, मी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतच असतील. हे काय, आले डॉक्टर. ह्याला कशाला बोलवलं? घरातला डॉक्टर असलेला बरा की नाही? अगं पण मी ह्याच्या हॉस्पिटलमध्ये पण झोल केलेत ना. आय आय आय. तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेते. ओके. अरे तुम्ही का उभे? तुम्ही या ना, बसा बसा. मी तुमच्यासाठी काय आणू? तुम्ही काय घेणार? नाश्ता, चहा, कॉफी? तो चहा घ्यायला आलाय का इकडे? या राईट. पेशंट कुठे? हा काय? हा पेशंट आहे. काय झालं यांना? व्यवस्थित तर दिसतात. आय आय आय. अरे अरे, तपास तरी त्यांना. आधीच काय बोलतोय? काही गोष्टी न तपासता सुद्धा कळतातच आहे. काल अनुभव आला असेलच तुला. अंकल, तुम्हाला काही होत नाहीये. तुमच्या चेहऱ्यावर लिहिलंय की हार्ट अटॅक वगैरे नाहीये, तुम्हाला ऍसिडिटी झाली, त्यामुळे छातीत दुखतंय. ऍसिडिटी 2 कारणांमुळे होऊ शकते. एक अति जेवण, 2 अति विचार. तुम्ही काय केलंय? मी काही नाही केलं हो, तुमची शपथ, मी काही केलं नाहीये. कसलं टेन्शन आहे? टेन्शन तुमच्या आणि सईच्या लग्नाचं टेन्शन. आमच्या लग्नाचं टेन्शन तुम्ही कशाला घेता अंकल? ते तर सईनं घ्यायला पाहिजे. मी तिच्याशी लग्न करेन की नाही याचं प्रेशर तिनं घ्यायला पाहिजे. आणि बाकी सगळ्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करून सगळा फोकस माझ्यावर करायला पाहिजे आपण. हा ना सई? हो, बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. हो, म्हणजे लवकरात लवकर तुमचं लग्न सुद्धा होईल आणि तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. पण याच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट हवं होतं सर. मी सोडून येते सुयशला, उशीर होत असेल ना त्याला. सॉलिड आहे डॉग. चेहरा बघून पोटातली ऍसिडिटी दिसली त्यांना. सॉलिड.
सुयश, डॅडूला नक्की काही सिरियस झालं नाहीये ना? म्हणजे काही सिरियस आहे आणि तुम्हाला सांगत नाहीयेस असं तर नाहीये ना? तुला न सांगून काय मिळणार आहे मला? नाही म्हणजे मला त्रास होऊ नये किंवा धक्का बसू नये म्हणून नाही नाही, या असल्या फालतू इमोशन्सचा ना मी विचार पण करत नाहीस. समोरचा अगदी वाचणार नसेल ना तरी मी खरं काय ते सांगून टाकतो, मग समोरच्याला जो काही धक्का बसत तो बसू दे. तुझ्यासारखं नाहीये मी, कळलं? तोच तर प्रॉब्लेम आहे. काय म्हणाले? काल झालेली शिक्षा पुरेशी नव्हती वाटतं. अजूनही आगाऊपणा कमी झालेला दिसत नाहीये. तुझ्या बापाला काहीही झालं नाहीये, पण तरीही ठीक करेन त्याला मी. पण त्याआधी तुला सरळ करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पटवर्धनांच्या सुनेने आपल्या लायकी आणि लिमिट्स मध्ये राहायला शिकायला पाहिजे. आयुष्यभर तेच करायचंय, सो त्याची सवय ही आत्तापासूनच व्हायला हवी. दीर्घ श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट. सुयश, मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं. आपल्या फ्युचर बद्दल. हो, आपल्या फ्युचर बद्दल. वाव, गुड. होतोय बदल, होतोय. नाईस. चल बस, गुडघ्यावर बस आणि म्हण जे वाक्य मी ऐकायला तरसतोय ना ते वाक्य म्हण. चल. सुयश, से दोस 3 golden words. Come on, say. चल, take. सुयश, मी लग्न मोडतीये. काय? मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा नाहीये. सुयश, मी खूप प्रयत्न केला तुला समजून घेण्याचा, तुझ्यातला चांगुलपणा शोधण्याचा. म्हणजे मला असं वाटत होतं की मी कमी पडतीये कदाचित कुठेतरी, पण नाही, कमी तू पडतोय. आणि मी अशा माणसाशी लग्न नाही करू शकत. You're joking, right? मला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम बोलतेस. चल चल, हा फालतूपणा थांबव आणि हे नाटक बंद कर लगेच. नाही सुयश, मी नाटक करत नाहीये. हे खरं आहे, खूप खरं आहे. मला मान्य आहे आता तुला या सगळ्याचा त्रास होईल, पण पुढे आयुष्यभर आपल्या दोघांनाही त्रास होत राहण्यापेक्षा ना हा आत्ताचा त्रास पसवणं जास्त सोपं आहे. त्यामुळे प्लीज तू तुझ्या घरी जा, तुझ्या आई वडिलांना सांग आणि ही सगळी प्रोसेस थांबव. मला नाही वाटत आपलं काही फ्युचर आहे. मग कोणाबरोबर आहे तुझं फ्युचर? कोणाबरोबर आयुष्य घालवायची स्वप्न बघतेस तू? त्या भिकारड्या आदित्य बरोबर? मी तुझ्याशी शांतपणे आणि समजूतदारपणे बोलते, याचा अर्थ असा नाही की तू माझ्याशी वाटेल असं बोलावंस. आदित्यला या सगळ्यात मध्ये आणू नकोस. मी मध्ये आणतो त्याला? तू आणतेस त्याला मध्ये प्रत्येक गोष्टीत, आणि तो सुद्धा सडकच्या भिकारडा प्रत्येक वेळीस माझ्या वाटेत येतो, आपल्यामध्ये येतो. आय एम शुअर हा डिसिजन सुद्धा त्यानेच तुला घ्यायला सांगितला. तरी त्याला तुझं आणि माझं चांगलं बघवत नाही. एकच मिनिट. एकतर हा डिसिजन फक्त माझा आहे आणि तू हे जे काही बोलतोयस ना त्याच्या करेक्ट उलट आहे सगळं. आज सकाळपर्यंत तो मुलगा मला समजावत होता की तुझ्याशी लग्न मोडू नकोस म्हणून. तो प्रयत्न करत होता की आपल्यातलं हे नातं तुटू नये, आपलं लग्न व्हावं. ते खोटं आहे, साफ खोटं आहे. ठीक आहे, तसं तर तसं, पण माझं जे ठरलंय ना ते ठरलंय. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. आपल्या आयुष्यात काहीही होऊ शकत नाही, त्यामुळे प्लीज आता तू इथून निघ आणि पुन्हा कधीही मला तुझं तोंड दाखवू नको. ते आपण बोलूया ना, आपण याबद्दल बोलूया. आता बोलायची वेळ संपली डॉक्टर सुयश पटवर्धन. तुझ्यासाठी टाइम इज मनी ना, पण माझ्यासाठी टाइम इज लाईफ, अँड लाईफ इज टू इम्पॉर्टंट. माझ्यासाठी माझं आयुष्य खूप महत्वाचं आहे.
आणि मला ते तुझ्या बरोबर वाया घालवायचं नाही. सो चूक करतेस तू, ही चूक मागत पडेल सई. बाय. आहा, काय वास येतो आळूच्या फतफद्याचा. आजचा दिवस भारी जाणार आहे. बोला सई मॅडम, येत आहे का जेवायला? आज मामांनी अप्रतिम फतफद बनवलंय आळूचं. फतफद. फतफद ग, फतफद म्हणजे असं छान दाणे घालून वरनं खोबरं टाकून असं कमाल फतफद. कमाल तर मी केली आज. सुयशला कामाला लावलंय. म्हणजे मी त्याला सांगून टाकलं फुल अँड फायनल. काय फुल अँड सई, अगं आपण घाई नाही करायची असं ठरवलं होतं ना. तू ठीक आहे, तू आणि सुयश कुठे जाता? सुयश त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी. काय त्रास आहे यार. तू तू एक काम कर, तू तिथेच थांब, मी आलो. मी येईपर्यंत अजून काहीही करू नकोस तू. अरे जे करायचं होतं ते करून झालंय बाबा. म्हणजे तू ये, पण तुझ्या येण्याने काही बदलणार नाही एवढं नक्की. नाही बदलेल, मी बदलेन, बदलावं लागेल. आलोच मी. हॅलो. डॉगच्या हातात फ्युचर आहे आता आपलं. तुझ्या बिझनेसचं सुद्धा, आपलं सुद्धा आणि आपल्या लेकीचं सुद्धा. वेळेला कसा धावून आला ना सुयश. जावई असावा तर असा. करेक्ट. आज तो आहे म्हणून मी आहे, नाहीतर आज काय, अरे सुयश आपल्या आयुष्यात असणारच आहे, हो ना बच्चा? जरा समजूतदारपणे वाग. प्रॉब्लेम सगळीकडेच असतात, आपण त्यांना सामोरं कसं जातो हे महत्वाचं. आणि कसं आहे ना शशी, आता सुयश आहे आपल्या आयुष्यात म्हणून तर आपलं आयुष्य सुखाचं आहे. हा, तू बघितलं नाहीस का, सुयश बरोबर एकांतात बोलायची एकही संधी घालवत नाही ती. नाही, तू उगाच त्यांना चिडवू नकोस हा. सर, आज डॉगने माझं फेस रिडिंग करून ओळखलंय मला काय झालंय ते. बेटू, आता तू आमचं फेस रिडिंग करून ओळखायचंय की आमच्या मनात काय चाललंय. आमचं तर ठरलंय बाबा, आता एका महिन्यात तुझी रिंग सेरेमनीच करून टाकणार आहे. बास. मी तुमच्यापासून हे फार काळ लपवू शकत नाही आणि लवकरात लवकर तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे असं मला वाटतं. का? सई नीट सांगा. मी सुयशला हाकलून दिलंय आणि मी जे त्याला सांगितलं होतं तेच तुम्हालाही सांगते. मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये अजिबात. सई प्लीज. डॅडूला बरं नसताना आता हे सगळे वाद नको. अगं पण मी माझ्या रूम मध्ये जाते, आपण संध्याकाळी या विषयावर बोलू. आणि हा, काहीही झालं तरी मी त्या सुयशशी लग्न करणार नाहीये आणि हे फायनल आहे. सई, कर्मो, डॉग चिडला नसेल ना? Come on, Dad. Come on, Dad. Come on, pick up the call, Dad. Come on. Come on, Dad. कधीतरी वेळेत फोन उचला, Dad.
लग्न मोडतीये. यू ब्लडी मिडल क्लास. तू सारखा माझ्याच वाटेत का रे आडवा येतोस? तुला मी सांगितलं होतं ना, माझ्या वाटेला गेलास तर परिणाम वाईट होतील म्हणून. सुयश अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली मीच तुझं आणि सईचं काय आमच्या दोघांचं तू लग्न लावून देणार होतास की आमच्या हनीमूनचं तिकीट तू स्पॉन्सर करणार होतास? बोल, काय करणार होतास? बोल. सुयश हे बघ ऐकून घे. अरे ऐकून घ्या, तुझी लायकी आहे का? तुझ्यासारखी लायकी नसलेली माणसं आहेत ना, स्वतःची लायकी दाखवून देतात, जी तू दाखवलीस. सुयश मी असं काहीही केलेलं नाही. केलेस, तूच केलंस. तू जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हाच मला कळलं होतं की तू आमच्या दोघांमध्ये काही ना काहीतरी काढी करणार. सुयश हे बघ तुझ्यामुळे सईनं मला झाकललंय. माझ्यासारख्या श्रीमंत माणसाला तिने भिकाऱ्यासारखं वागवलं, लग्नाला नकार दिला. ह्यात तुझा नाही तर अजून कोणाचा हात आहे? बोल. कॉलर सोड. हं? सुयश कॉलर सोड. एनिवे, तुझ्यासारख्या मुलाच्या नादाला लागण्यात आहे ना काहीच पॉइंट नाही. मला माहिती होतं की एक ना एक दिवस हे होणार. तुझ्यामध्ये आणि सईमध्ये जे काही चाललंय ना, त्याची मला व्यवस्थित कल्पना आहे बेटे. हे बघ सुयश, तुला वाटतंय तसं माझ्यात आणि सईत काहीही चालू नाहीये. नाही ठीक आहे रे मिडल क्लास. काय सई सारख्या हजारो मुली माझ्या आजूबाजूला आहेत. त्यांना मी एकदा म्हणलं ना, तेव्हा लग्नच काय माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होतील. पण तुझ्यासारख्या गरीबाला आहे ना, अशी लॉटरी एकदाच लागते आयुष्यात, नाही? त्याचसाठी तुझा जीव चालला होता. सईच्या मागे मागे तू त्याचसाठी फिरत होतास. सोन्याची अंड देणारी एवढी चिकणी कोंबडी अशी हातची कोण जाऊ देईल? हा ना? हरकत नाही, तू जिंकलास, मी हरलो. दिली तुला सई. आता तुला सई बरोबर जी काही मजा मारायची ना, ती लपून छपून नाही, खुल्लम खुल्ला मार. एन्जॉय. बस. यापुढे सईबद्दल एकही शब्द बोलायचा नाहीस. जी काय मर्यादा होती ती आज तू ओलांडलीस. त्यामुळे आता पुन्हा ती चूक करू नकोस सुयश. करणार मी मला पाहिजे ते करणार. आणि आता तर माझा आणि सईचा काही संबंध नाहीये ना. त्याला कारणीभूत तूच आहेस सुयश. तू आणि तुझा हाच घाणेरडा स्वभाव. कधी तिच्याशी चांगला वागलायस का रे सुयश? तिला काय हवंय कधी विचारलंस? अरे ते सोड, तिला काय आवडतं काय नाही आवडत हे माहिती नाहीये तुला. सतत फक्त स्वतःचा विचार, स्वतःला जे हवं तेच करायचं. अरे तिच्याबरोबर प्रेमाच्या गप्पा मारायच्या सोडून पैशांच्या बाता मारत बसलास. तिच्याबरोबर वेळ घालवायचा सोडून तिचा वेळ वाया घालवलास तू. अरे जी मुलगी तिचा हात आयुष्यभर तुझ्या हाती द्यायला तयार होती, तिचा हात चार चौघात पिरगाळला असतो. नाही त्यामुळे आज तुझ्याकडे पैसा, ऐशोआराम, माज असेल, पण सई नाही. बघ, सई मैत्रीण आहे माझी. तिच्याशी कोणी वाईट वागणं सोड. तिच्याबद्दल कोणी वाईट बोललं ना तरी आता सहन नाही करणार आहे. कळलं? बास बास. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आणि तुझं तर मगाशीच झालंय. स्वतः नीट. कारण तू अजून एकही वाकडा शब्द बोललास ना तर
तर तर काय आता हात उठेल माझा. निघा.